नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या परीक्षेच्या अनुषंगानं. या व्हिडिओमध्ये जो सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज हा जो विषय आहे, त्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक आहे दिन विशेष म्हणजेच इम्पॉर्टंट डेज. यावर 15 महत्वाचे प्रश्न आहेत, त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नक्की नोट करून ठेवा, कारण यामधून सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला तर मग पाहूया की कशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारताचा संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? इंडियाज कॉन्स्टिट्यूशन डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट? तर मित्रांनो, याचा जो योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी, 26 नोव्हेंबर. आता हा 26 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, आपलं जे संविधान आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलं होतं, म्हणून हा संविधान दिन आपण साजरा करतो. तसेच हे जे संविधान आहे ते 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणलं होतं. त्यानंतर हे संपूर्ण संविधान लिहिण्यासाठी जो कालावधी लागला होता तो होता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. ओके, हे लक्षात ठेवायचंय. खूप महत्वाचा हा प्रश्न आहे परीक्षेसाठी. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? विच डे इज सेलिब्रेटेड ॲज अ महाराष्ट्र डे एव्हरी इयर? तर हा अगदी सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला माहितच असेल. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय बी, 1 मे. ओके. त्यानंतर भारतात राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओके. इन इंडिया ऑन विच डेट इज अ नॅशनल युथ डे इज सेलिब्रेटेड? ओके. तर याचं उत्तर आहे पर्याय बी, 12 जानेवारी. आता हा 12 जानेवारीला का साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करतो. तसेच तरुणांना प्रेरणा देणे आणि देशाच्या विकासात तरुणांना सक्रिय भूमिका घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच पुढचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन विच डेट? ओके. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी, 5 जून. ओके. तर पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आपण पर्यावरण दिन हा साजरा करतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक ओझोन दिन. ओके, जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? वेन इज वर्ल्ड ओझोन डे सेलिब्रेटेड? तर याचं उत्तर मित्रांनो आहे 16 सप्टेंबर. ओके. तर हा दिवस ओझोन थर कमी करणाऱ्या सामग्रीवरील मॉन्ट्रियल कराराची आठवण करून देतो, म्हणून हा दिवस 16 सप्टेंबरला आपण साजरा करतो. त्यानंतर आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो? खूप महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या अनुषंगाने, नोट करून ठेवायचा मित्रांनो. ओके. आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो? वेन इज इंटरनॅशनल वुमेन्स डे इज सेलिब्रेटेड? ओके. तर याचं उत्तर आहे पर्याय बी, 8 मार्च. समान हक्कांसाठी, महिलांच्या मागण्यांसाठी तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. त्याचबरोबर आहे, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑन विच डेट इज मराठी लँग्वेज प्राईड डे सेलिब्रेटेड? याचे जे उत्तर आहे पर्याय ए, 27 फेब्रुवारी. मित्रांनो, विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो. त्यांना कुसुमाग्रज असंही संबोधलं जातं. ओके. तर यांचा मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मोठं योगदान आहे. ओके. त्यानंतर आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वेन इज इंटरनॅशनल लेबर डे सेलिब्रेटेड? ओके. तर याचं उत्तर आहे 1 मे, पर्याय ए. ओके. कामगारांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो मित्रांनो. ओके. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिन आपण केव्हा साजरा करतो? ओके. तर व्हेन इज द इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड? मित्रांनो, नक्की याचं उत्तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ओके. तर याचं योग्य उत्तर आहे 21 जून, पर्याय बी.
तर योगाच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या सरावाचा प्रचार करण्यासाठी आपण हा दिवस 21 जूनला साजरा करतो. ओके, पुढे आहे भारतात राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? विच डे इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल युनिटी डे इन इंडिया? ओके, नॅशनल युनिटी डे इन इंडिया. मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते आहे 31 ऑक्टोबर, पर्याय डी. तर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करतो. ओके, हा दिवस त्यांच्या कार्याची आठवण करून देतो. तसेच सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री सुद्धा होते. मित्रांनो, हा पॉइंट तुम्ही नोट करून ठेवा. भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल होते. यानंतर आहे राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? नॅशनल वोटर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट? तर याचं उत्तर आहे, नक्की सांगा मित्रांनो, याचं उत्तर काय असणार आहे? ओके, त्याचं उत्तर आहे 25 जानेवारी. ओके, तर मित्रांनो, या दिवशी काय झालेलं? तर 25 जानेवारी 1950 रोजी जो निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना झालेली. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा साजरा केला जातो? इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे. मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, नोट करून ठेवा. ओके, इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे इज ऑब्झर्व ऑन विच डेट? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय सी, 2 ऑक्टोबर. ओके, तर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते. ओके, अहिंसक तत्वज्ञानाला जागतिक स्तरावर शांतता आणि सहिष्णुता प्रस्थापित करण्याच्या महात्मा गांधींच्या या कार्याला आदराने गौरवण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. ओके, हे तुम्हाला नक्की मित्रांनो माहिती असलं पाहिजे. ओके, तर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार दिन केव्हा साजरा करतो? ऑन विच डेट नॅशनल ह्युमन राईट डे ऑब्झर्व? ओके, तर याचं उत्तर आहे 10 डिसेंबर, पर्याय सी. ओके, तर संयुक्त राष्ट्र संघाने 10 डिसेंबर 1948 रोजी या मानवाधिकाराची घोषणा केली होती. ओके, घोषणा स्वीकारली होती आणि हा दिवस समानतेचे महत्व अधोरेखित करतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑन विच डेट इज वर्ल्ड सोशल जस्टिस डे सेलिब्रेटेड एव्हरी इयर? मित्रांनो, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. ओके, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी, 20 फेब्रुवारी. ओके, तर हा जो दिवस आहे सामाजिक न्यायाचे महत्व अधोरेखित करतो. ओके, यानंतर जो आपला पुढचा प्रश्न आहे भारतात कायदा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्की माहित असलं पाहिजे. भारतात कायदा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? इन इंडिया ऑन विच डेट इज लॉ डे सेलिब्रेटेड? ओके, आपण पहिला प्रश्न सुद्धा पाहिला होता की संविधान दिन केव्हा साजरा केला जातो. तर मित्रांनो, दोघांचं उत्तर सेम आहे. याचा पर्याय आहे डी, 26 नोव्हेंबर. मित्रांनो, या दिवशी आपलं जे संविधान होतं ते स्वीकारण्यात आलेलं. त्या दिवसापासून हा दिवस लॉ डे म्हणून आपण साजरा करतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आपण काही व्हिडिओ अजून घेऊन येणार आहोत. तर हे प्रश्न तुम्ही नक्की नोट करून ठेवा. परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचा. ओके, त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्यासाठी हा एक प्रश्न आहे. तुम्ही याचं उत्तर जे आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. ओके, जो प्रश्न आहे तो आहे जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओके, ऑन विच डेट इज वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेटेड? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय. ओके, जर तुम्ही बी एडुकेअर ऍप डाउनलोड केला नसेल तर ऍप डाउनलोड करा. तुम्हाला बी एडुकेअर स्टोअर वरती स्कोर बुस्टर टेस्ट पॅक दिसतील. त्यामध्ये अशाच प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस साठी असतील ते तर तुम्ही खरेदी करू शकता. ओके, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन टॉपिक सह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.